पड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी को निभाना किरदार है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। ठीक आहे, काय आहे? इडले तुमच्यासाठी मागवलं सत्यानं. नको आहे मला. असं कसं नको? सत्यानं मागवलं म्हणजे घ्यावं लागणारच. एकदा सांगितलेलं कळत नाही का? त्यांना अमृत जरी पाठवलं तरी ते बी नको मला. राहू दे. सवय कवे अजून काही खायचं का? घ्या. तू एवढी दया दाखवतोस आणि ती भाऊ खाते. सरळ नको म्हणली. तुझ्याकडचं अमृत पण नको असं म्हणतो. एवढं चांगलं वागायची काय गरज नाही. ते मला बी माहिती आहे वाघमारे, पण आता काहीच तासांचा प्रश्न आहे. आज जर निकाल लागला ना तर कदाचित आपण परत भेटणार बी नाही. आणि आपल्या दोघांना बी तेच हवं आहे. आणि जर आपल्या दोघांच्या बी मनासारखं होतंय तर कशाला उगाच खाण्यावर राग काढताय? तरी बी नको आहे मला. कशाला उगाच मनात राग धरून बसताय? हे बघा, आपल्या दोघांच्या बी आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे आणि ती चांगलीच व्हावं असं मला खरंच मनापासून वाटतं. आपली शेवटची भेट आहे. बघ, मी काय म्हणतोय, तात्या साहेबांना दिलेला शब्द आपल्याला पाळायलाच पाहिजे. आता फक्त बुडाला चटके दिलेत, शब्द नाही पाळला ना तर रॉकेट सारखं आकाशात उडवतील आपल्याला. मला तर कायच कळणार आहो काय करायचं. हे बघ, काही झालं ना तरी जीव महत्वाचा आहे. तू तुझ्या परीनं प्रयत्न कर, मी माझ्या परीनं प्रयत्न करतो. पण आपल्या दोघांपैकी एकामुळे जरी घटस्फोट मिळाला ना तर तात्यासाहेब बोकड सोलाव तसं सोडतील आपल्याला. बर ठीक आहे, तुम्ही आज जाऊन बसा, मी माझ्या क्लायंटला भेटेन. झालं का जेवण तुमचं? हो. म्हणजे हो, वकील साहेब आल्या. वकील साहेब, आज जी काय असेल ती फायनल? नाही, फायनल झालंच पाहिजे. अहो होय का नाही ती एकदा तर स्पष्ट सांगा. बघू, मी माझ्या परीनं प्रयत्न करतो. प्रयत्न करूच नका, कन्फर्म करून टाका. आत्ताच 12 वाजले ती थोबाडाव. अहो, पंचायत साहेबांसमोर दोघांचेही जबाब ऐकले जाणार आहेत आणि दोघांची ही कारणं त्यांना पटली ना तरच होणार आहे घटस्फोट. अगदी आजच. हा, मग म्हणजे एक काम कर. काय करायचं, तो सत्या मला लय मारतो, घरातली मला लय त्रास देते ती, असं का नाही मोठं मोठं आरोप कर त्यांच्यावर. हा, अजिबात नाही. असं खोटं बोललो तर आपण अडचणीत येऊ. घ्या. ह्यो पहिलाच वकील मी असं बघत्या जो सांगतोय की खोटं बोलायचं नाही म्हणून. अहो, खोटं न बोलता आपणच मिळवणार घटस्फोट. बर ठीक आहे, या लवकर तुम्ही. मिळणार आहे दिवस. आज हे काम करतोय. बर ऐका की, मी काय म्हणत्या, ही बाहेर आली का नाही की आल्या आल्या आपण पेढ वाटायला सुरुवात करू. मी बँड बी बोलवतो.
चला माझ्या बरोबर. इथं बसून काय करणार आहे? चहा पितो की. आल्या प्या पेड्याचा बॉक्स घेऊन ये. चला म्हणजे येतो पेढे घेऊन येतो. बाहेर जे काय बोललो ते लक्षात ठेवा. घरातल्या खुर्चीवर मोकळ्या मनानं बसायला मिळालं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. आले आले या बसा. बसा. तुमचं ठरलं का भांडणाचं काय कारण आहे ते? का वेगळं राहायचंय? कारण आमच्यात नेहमी भांडणं होत असतात आणि ह्यांना मी बायको म्हणून मान्य नाही. होय, आमच्यात भांडणं बी होत्यात आणि मी त्यांना बायको मानत नाही. ही भांडणं घटस्फोटासाठी पुरेशी नाहीत मिस्टर सत्यजित. अहो, नवरा बायको म्हटलं की भांडणं व्हायची. ते घटस्फोटासारखं एवढं काय आहे त्याच्यामध्ये विशेष? अहो पण जज साहेब, आमचं लग्नच अपघातानं झालंय. अपघातानं म्हणजे? ते कसं काय? माझं लग्न एका वेगळ्या पोरीबरोबर होणार होतं आणि त्याच मंडपात यांचं बी लग्न होणार होतं. पण जिच्याबरोबर माझं लग्न होणार होतं ती पळून गेली. आपल्या दोघांचा आता नवीन प्रवास सुरू होतो. अनेक अडथळे येतील, पण आपण एकमेकांची साथ कधीच नाही सोडायची. शुभमंगल सावधान. गण्या फिरंगी सापडला. आओ, मी त्या गुंडाला पकडायचं होतं म्हणून इथं बसले होते आणि तुमची होणारी बायको रुपाली पळून गेली. अगं मग हे आधी का नाही सांगितलं? अहो, मी सांगणारच होते, पण त्या गुंडाला पकडायसाठी साहेबांनी ऑर्डर दिली होती म्हणून मी इथं बसले. म्हणजे मांडवात काही गोंधळ होणार नाही आणि तो गुंड आमच्या तावडीतनं सुटणार नाही. मी फक्त माझी ड्युटी करत होते. असं झालं होतं आमचं लग्न, दोघांच्या बी मनाविरुद्ध. मग ही चूक तुमच्या दोघांचीही नाहीये. हा घटस्फोट तुम्ही गंभीरपणे घ्यायला हवा. एवढं सगळं होऊन सुद्धा दोघ जण पण सुखानं संसार करतायत जज साहेब. हो, आणि तरीही माझ्या अशील नित्य नियमानं त्यांच्या सासरच्या जबाबदाऱ्या पार पडत होत्या. मिस्टर सत्यजित, मला सांगा, मिसेस मंजिरी घरातील कामं सुद्धा करत होत्या की नाही? कधी त्यांनी त्या कामाला नाही म्हटलंय का? अहो पण घरची कामं नीट करतात म्हणजे संसार नीट आहे असं थोडीच असतं. अहो पण करत होत्या ना. तुमचं सगळं घर सांभाळत होत्या की नाही? हे बघा वकील साहेब, कसं असतंय, मी विचारलं त्याचं उत्तर हो की नाही असं द्या. त्या घरातील कामं करत होत्या की नाही? सून म्हणून जबाबदाऱ्या पार पाडत होत्या की नाही? होय. बघा जज साहेब, म्हणजे चांगला चाललेला संसार. अरे मग ही घटस्फोटाची केस तुम्ही का लढताय? आणि बर का जज साहेब, काही दिवसापूर्वी मिस्टर सत्यजित घटस्फोट देणार नाही असं ठामपणानं म्हणाले होते मंजिरीला आणि त्यांच्या आत्याला. अहो पण मला आत्ता हवाय असं म्हणतोय ना मी. तुम्हाला ज्या कामासाठी नेमले ते करा की तुम्ही. खूप आहेत 6 महिने.
अगं एखादं नातं 7 जन्मातही जुळत नाही, पण काही नाती क्षणात जुळतात. आणि असा क्षण या 6 महिन्यात कधी ना कधी तुमच्या आयुष्यात येईलच, ही खात्री आहे माझी. ये आतमध्ये. तुझ्या या घरात येण्याने मला खूप आनंद झालाय मंजू. हे बघ, कुणाला काय वाटायचंय ते वाटू देत. पण तुला माहित नाही तू या घरासाठी किती महत्वाची आहेस ते. आई, अगं किती टेन्शन घेशील. हे बघ, तू नेहमी म्हणतेस ना जे काय पण होतं ते चांगल्यासाठी होतं. मग आता पण जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, समज ना. अगं पण आमरे, प्रत्येक वेळेला ह्यो असा विचार नाही ना करता येत. आई बाप आपल्या पोरीचं लगीन ठरवताना तिला मोठं घर, चांगला नवरा, चांगली माणसं मिळावी अशी अपेक्षा करतात ग. आणि बाईचं कन्या लग्नानंतर समजा आयुष्यच बदलून जातं बघ. माहेरी लाख अडचणी असल्या ना तरी बी तिला सासरी सुख घावावा अशी अपेक्षा असते ग. आणि आपल्या मंजूच्या बाबतीत असलं काहीच नाही झालं बघ. अगं असं तुला वाटतं? आता विचार कर, वांग्यावर लगीन करून तिला काय आभाळभर सुख घावणार होतं का ग? ती झालंच म्हणा, पण निदान आपली पोर आपल्या डोळ्यामोर राहिली असती अगं. आता तिकडं ते माहिले तिला कसं वागवत्याल ह्याचीच काळजी वाटते बघ. आणि आपली मंजू आणखीन 6 महिने तिकडं कशी काढणार आहे काय माहित. पण ही समजा तुला आता नाही कळणार, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा कळेल. आई, तुझं कायच्या कायच असतंय बघ. अगं जरा विश्वास ठेव, मला तर वाटते समजा ठीक होईल बघ. देवा परमेश्वरा, सत्या आणि मंजूच्या नात्याबद्दल तू काय ठरवलंयस मला खरंच काही माहित नाही. पण माझी हाक ऐकून तू पुन्हा एकदा त्यांना एकत्र आणलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आता त्या दोघांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी तुझीच. आत्ता जरी ती दोघं डोक्यात राग ठेवून असली तर मनानं खूप चांगली आहेत माझी लेकरं.
तुझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम असू देत. काय झालं? आज बोटाला आणि दातांना आराम दिसतोय. मिश्री घातलीच नाही मिश्रीवाल्या बाईनी. काय झालं माझ्या पाखराला? माझं पाखरू रुसलाय तनू. आलं लक्षात आलं माझ्या. कोर्टाने 6 महिन्याची मुदत जाहीर केली आहे. म्हणजे 6 महिन्यात ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी या घरात काय फिरकणार नाही, या कुऱ्हाडीत काही येणार नाही. तुमचं थोबाड जरा बंद ठेवता का? सारखं तीच बोलून तुम्हाला लय आनंद मिळतो काय? मला त्या कोंबडीपेक्षा तिचा पैसा लय महत्वाचा आहे. आणि 6 महिन्यांनी का होईना तिला परत यावाच लागणार. 6 महिने काय करायचं मग? उपाशी राहायचं का? आणि तू तरी मागणार घरापर्यंत आल्यावर काय करू मग? तवर सुनंदीला आणि अमरीला हाताशी धरून मी तिच्याकडनं कसा पैसा वसूल करते का नाही ते बघा. त्या सुरविनीच्या घराला मी असं स्वस्थ नाही बसू देणार. तिचा कसा काट्यानं काटा काढते का नाही रत्ना काटे ते बघाच. हुशार आहे माझी बायको. मला वाटलं झाली सायको. आज कायमची जाईन असं वाटलं होतं, पण आणखी 6 महिने काढावे लागणार. ते तुम्ही इथंच बसणार आहे का? मला खुर्ची हवी होती बॅगवर टाकायला. सांगा की. उगाच सगळं ऐकून नाही ऐकल्यासारखं कशाला करताय? जसं की मीच जज होते आणि मीच सांगितले 6 महिने एकत्र राहायला. जे काय घडलं ते सगळं तुमच्या समोर घडलंय ना. आपण दोघांनी बी प्रयत्न केला घटस्फोट मिळवायचा, पण आता जज साहेबांनी असा निर्णय दिला त्याला आपण काय करणार? मला तर नक्की कोणाला दोष देऊ हेच कळत नाही. जाऊ दे, मला परत परत त्याच विषयावर नाही बोलायचं. पण 6 महिने वाट बघायची म्हणजे जरा आतीच नाही वाटत का वाघमारे? वय, मला तर अमृत आणि आईची काळजी लागली. कसं होणार आहे समज काय माहित. जाऊ दे. आणि हा वाघमारे, मला तुमच्यासारखं रोज रोज भांडायला आवडत नाही. माझ्यासारखं म्हणजे? मी कधी आलते तुमच्याशी भांडायला? हेच, हे असं उलट प्रश्न विचारायचं आणि डिवचायचं हेच नको आहे मला.
पलमा कुठली डाळ रे, तूर डाळ का मूग डाळ? हे बाबा, त्या डाळीतलं मला काय कळत नाही. तूर डाळ कुठली, मूग डाळ कुठली, उडीद डाळ कुठली, मला आपली मी दिसेल ती डाळ नेतो घरला. आता आपण तसंच करू, जी डाळ आवडेल ती दाबून नेऊ, फक्त कमी नाही पडली पाहिजे. वारकऱ्यांना जेवाय घालणार आहे आपण दरवर्षी पुण्याचं काम करतो, या वर्षी व्यवस्थित झालं पाहिजे, कुणाला कमी पडता कामा नये. बस. आता ह्या कशाला फोन करतात? कोण आहे? वाघमारे. नको उचलू, राहू दे. काय तर डोक्याला आणि शॉट द्यायचे. जाऊ दे, नाही सुचलं. ए पण काय तर महत्वाचं काम असलं तर काय करू? बघतो तू आता. नाही सुचलत. पण खरंच महत्वाचं काम असलं तर काय करू सांग की? उचलू? बघ तुझं तू. अरे तू सांग की काय करू ते. आता मी काय सांगणार, बघ तुझं तू. हे तू अडगायच काय रे? एक तर होय म्हण, नाही तर नाही म्हण की. बघ की तुझं तू काय ते. सामान दे. मामा गुळ 1 किलो द्या. हॅलो. हॅलो. हे बघा, मला ड्युटीवरनं परत नाही येता येणार. हो वाघमारे, ऐकू असल्यावर अपडेट काय देत आहे? मी विचारलं का तुम्हाला काय? नुसतं फाड फाड बोलण्यापेक्षा समोरचा माणूस काय बोलतोय ते एकदा ऐकून घ्या की. हा बोला. हे बघा, मला ड्युटीमुळे मार्केटमध्ये जाता येणार नाही, पण मी समजा सामानाची लिस्ट काढली. ती लिस्ट तुम्हाला पाठवते, तुम्ही घेऊन याल का सगळं? 1 मिनिट, मी तुम्हाला पाठवते लिस्ट. हॅलो. हा, लिस्ट पाठवली. व्यवस्थित आहे का बघा एकदा. हा हाय, व्यवस्थित आहे. हा पण लक्षात ठेवा, देवाचं काम आहे ना म्हणून करतोय. वय पांडुरंगावर उपकारच करताय बघा. अरे एवढंच सामान? बलमा, इटू माऊली सगळं बघत असते बघ, तेव्हा काय बी कमी नाही पडलं पाहिजे. हे सगळं परत कर आणि मी सांगतो ते घे. हे सगळं ठेव आणि सत्य सांगतो ते घेऊन ये. आणि ते मूग डाळ नव्हती, तूर डाळ होती. होय का? हा. हे ठेव, सत्य सांगाल ते घे सगळं. बोल. हा. हा, एवढं पॅक करा. झालं का सगळं? हा झालंय. सत्या, तुला सगळ्यात सगळं कसं कळतं? मग सत्या आता हुशार आहे. चला घ्या लवकर. काय मम्मी, आज मूड लईच भारी आहे वाटतं. वय कारण त्या नेबळेटचा माझ्या सत्याच्या भाषेत उद्या कार्यक्रम फिक्स होणार आहे. पण मम्मी जरा जपून बर का, नाहीतर दरवेळेला काहीतरी वेगळं करून दाखवती बघा ती. आणि तुम्ही पडताय तोंडावर. हाणला का तुझा नाकाचा शेंडा? एक सपनी ही माया सुरू काय चीज ही तुला वेगळं सांगायला पाहिजे. एखाद्याचा बंदोबस्त करण्यात आपला नादच करायचा नसतोय बघ. नेबळेट महाराणी, नेबळेट महाराणी आल्या का ड्युटी करून स्टेशनाची? मंजू, दमली असशील ना? बस पाणी पी. अगं बस.
हे घे पाणी पी. ओ चित्तरकार, आजवर मला विचारलं का कधी पाणी? घरच्याची सोडून बाहेरच्याचीच काळजी असते बघा तुम्हाला. मम्मी ए आणा सगळं सामान. केव्हा येतं मम्मी पुढं? अगं आहे मम्मी, सगळं सामान आणले. आम तुला लिस्ट वाचून दाखवतो. तेलाचं डबं, तांदूळ 25 किलो, मटकी, मूग, काजू, बदाम, पिस्ता, जिरं, चहा पावडर, बेसन पीठ, मैदा, पोहे, मीठ, लाल तिखट, खडा मसाला, चना पावडर, मोहरीचं तेल, तीळ, खसखस, टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर, कांदा. बलम्या, एवढं समजा कसं काय परफेक्ट केलं तू? मी तर लिस्ट बी दिली नव्हती तुला. अगं मम्मी, सत्य असताना तुझ्या लिस्टची काय गरज आहे? सत्यानं परफेक्ट लिस्ट काढली. सत्याचं प्लॅनिंग म्हणजे नादच करायचं नाही, नादच करायचं नाही तर. खरंय बलम्या तुझं. ए निवड, बघितलं का माझं कोकरू कसं हुशार आहे ती? नाहीतर तू बघ, स्टेशनची ड्युटी करती. त्या शेजारच्या गोट्याची सायकल गेली चोरीला, महिना झालं. हुडकली का? सापडली का तुला? स्वतःच्या तोंडाची माशी हटत नाही, स्टेशनात मासे छानत बसली असतील. बलमा चला सामानात ठेवा. चला चला चल ते सामान. हिरो कुठं? हा, तू बनवलीस लिस्ट? मग त्यो बलमा हा त्यो सुरू झाला. आणि मी मध्ये काय बोललो नाही, कारण काय ते जाऊ दे. रवा आणि खसखस मधला फरक तरी कळतो काय? सगळी मेहनत मी केली आणि स्वतःची बडाई मारतोस वे? राहू दे राहू दे राहू. भारी बनवली हा लिस्ट. सत्या काय म्हणत होती रे वाघमारे? ए बलम्या, तुला काय गरज होती रे पुढे पुढे करायची? मी लिस्ट बनवली म्हणून कशाला सांगितलंस? अरे ती लिस्ट खरं तर वाघमारेने बनवली होती आणि मम्मी समोर मी बोललो नाही, कारण उगाच तिला कळलं ना तर तिची चिडचिड होणार आणि मग त्या वराडा खाल्ल्या असत्या. पण तुला लय मी हे आणलं ते आणलं, तांदूळ आणला, रवा आणली, खसखस आणली. तुला तर माहितीये का रवा आणि खसखशीतला फरक? नाही एकसारखंच दिसते. मग कशाला तोंडवर करून बोलतो? तुम्ही तर एकदम नवरा बायकोनेच वागायला लागलाय की सत्य दादा. ए कपतो का? राहू द्या अजून 6 महिने. आता होईल हळूहळू सवय तुम्हाला नवरा बायकोवानी वागायची. वहिनी आलं, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. चल